महाराष्ट्रात पुढील 48 तास धोक्याचे ठरणार का? मुंबई, पुणे, नाशिकसह तब्बल 25 जिल्ह्यांना हवामान विभागाचा येलो अलर्ट. कुठे मुसळधार पाऊस, कुठे विजांचा कडकडाट, तर कुठे 50 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे. शेतकरी, नागरिक आणि प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. नेमके कोणते जिल्हे धोक्याच्या यादीत आहेत आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामान कसे राहणार, पाहुयात हा आमचा सविस्तर रिपोर्ट. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. राज्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली असून भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील सुमारे 25 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर यासह अनेक जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो, तर कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला असून घाटमाथ्यावरील भागात जोरदार सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. दरम्यान मराठवाडा आणि विदर्भातील काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. मात्र हा पाऊस अद्याप सर्वत्र पेरणीसाठी पोषक ठरेल अशी स्थिती नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी करू नये असा सल्लाही यावेळेस हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे पावसाचा अंदाज असला तरी राज्यातील अनेक भागामध्ये उष्णतेचा तडाखा कायम आहे. विदर्भ आणि खानदेशातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता असून मराठवाड्यात 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान राहू शकतो. हवामान विभागाने नागरिकांना वादळी वाऱ्याचा आणि विजांच्या काळात झाडाखाली किंवा वीज वाहिनींच्या परिसरात थांबू नये, तसेच सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा असे आवाहन केले आहे. तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे. हवामानातील प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी NGTV मराठी न्यूज, सोलापूर.